संसदेत आज नारी शक्ती वंदन विधेयक सादर होणार। लोकसभा आणि विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण ठेवण्याचा प्रस्ताव। लोकसभेत 2 दिवस विधेयकावर चर्चा होणार। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या सर्व गटनेत्यांची आज सकाळी बैठक। बैठकीमध्ये विरोधी पक्षाचा अजेंडा ठरवला जाणार। विशेष अधिवेशनामध्ये आज नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय। काही लोक महिला आरक्षणाला छुप्या पद्धतीने विरोध करत आहेत। विशेष अधिवेशनामध्ये विरोधकांचा बुरखा फाटेल। नारी शक्ती वंदन विधेयकामध्ये डिलिमिटेशनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर। नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाचा मोर्चा। टीसीएस कंपनीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा। टीसीएस कंपनी ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा निघणार। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामधील मुख्य सूत्रधार अद्याप फरार। 20 दिवसांपासून निदा खान फरार। एचआर हेड अश्विनी चिनानीला न्यायालयीन कोठडी। नाशिक धर्मांतरण प्रकरणाचा तपास आता एटीएसकडे। एटीएस स्वतः आरोपींची चौकशी करणार, तर संबंधित कंपनीमधील 150 कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश। टीसीएस कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झाडाझडती।